महाराजांच्या जन्माच्या पूर्वी महाराष्ट्र कसा होता? खलनायक जर अत्यंत क्रूर असेल तर नायकाला महत्व आहे. रावण अत्यंत नीच होता, क्रूर होता, म्हणून तेवढं महत्व रामाला आहे. जरासंधापासून तर अनेक असे दुर्योधनापर्यंत सगळे राक्षस एकाहून एक मातब्बर होते, म्हणून कृष्णाला महत्व आहे. शिवाजी राजांच्या अगोदर काय स्थिती होती? 300 वर्ष आम्ही अंधारात होतो. 12व्या शतकात आम्ही अगदी आरामात होतो. 12वं शतक शिवबांचं 16वं शतक आणि आता चालू आहे ते 21वं शतक. 12व्या शतकामध्ये आम्ही अतिशय संपूर्ण महाराष्ट्राच्या नद्यांवर बायका ज्यावेळेला जायच्या धुणं धुण्यासाठी, तर त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या सोन्याचा पिवळेपणाच्या खडकांना लागायचा असं म्हणतात. नद्या अशा भरलेल्या व्हायच्या, पिकं अशी बहरलेली असायची, खूप डोलायची, सगळी संपत्ती होती, सुजनता होती, गायी म्हशी तुडुंब होत्या, माणसं तृप्त होती. केव्हा? 12व्या शतकात. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक 8000 लोक घेऊन आला, त्याने विध्वंस केला. त्या दिवसापासून आम्ही पराभवात. मुसलमानांचं राज्य आमच्यावर आलं. मुसलमानांचं एकदम भयानक राज्य. आम्ही देव विसरलोत. आमचे खुशाल आमचे देव उचलायचे आणि विहिरींमध्ये फेकून द्यायचे की जेणेकरून त्याच्या हाताला लागता कामा नये. पंढरपूरच्या विठोबापासून तर त्या रुक्मिणीपर्यंत या मूर्त्या उचलल्या गेल्यात. तुळजापूरची भवानी उचलली गेली, नाही उचलली तर ती कुचकरली जायची शक्यता होती. मंदिरांच्या मध्ये गायी कापल्या गेल्यात. छोट्या छोट्या पोरांना आई जवळून खेचलं गेलंय, आईच्या छातीपासून खेचून असं वर आकाशात फेकलं गेलंय आणि भाल्याच्या टोकावर झेललं गेलंय. एवढा अत्याचार आम्ही सहन केलाय. त्यांची टोळधाळ यायची घोड्यांवरनं, गावघरातली लोक पळून जायची घरामध्ये, दरवाजे बंद करायचे. ज्याला दरवाजा उघडा राहिला माणसं बाहेर बोलवली जायची, त्याला संपवलं जायचं आणि बाहेर लिंबाला उलटा टांगला जायचा त्याचं प्रेत. हे अत्याचार आम्ही सहन केले. त्यांचे घोडे आमच्या शेतांवरनं जायचे, आमची उभी पिकं असायची, त्यांनी मस्ती करायची, पिकं संपवून टाकायची आमचीवाली. हे अत्याचार आम्ही सहन केले. इतकं दूरचं कशाला? गोदावरीच्या काठावर 5-50 बायका धुण्यासाठी गेल्या. नाशिकला गोदावरीच्या काठावर 5-50 बायका धुण्यासाठी गेल्या. त्यामध्ये दस्तूर खुद्द शिवाजी राजांच्या होत्या, भोसले घराण्याच्या. त्या उचलल्या घोड्यावर बायकांना उचलायचं, जंगलामध्ये न्यायचं, त्यांना भोगायचं, मारून कुत्र्यांच्या समोर फेकून द्यायचं. हे आम्ही भोगलत हो. शिवाजी राजा अभ्यासणं महत्वाचं काय? त्याच्या अगोदरचा काळ आपल्याला कळला पाहिजे. इतकं वाईट काळ कधी जमान्यात आला नाहीये. संगमनेरची गोष्ट आहे. 1629 साल ऑक्टोबरचा महिना आहे. 1630 ला जन्म झालाय राजांचा, फेब्रुवारीमध्ये. मी नीट सांगतोय, नीट ऐका जरा. तुमचं लक्ष आहे की नाही म्हणून मी प्रश्न विचारणार आहे. ऑक्टोबरचा महिना आहे, प्रचंड वरून ऊन पडतंय. संगमनेरची गोष्ट आहे. 1629 साल आहे. असा एक रस्ता जातोय. शिवबांचा जन्म नाही झालेला तोपर्यंत. मला मुद्दा काय की जन्मापूर्वी महाराष्ट्र कसा होता? शेतावरून भारताची परीक्षा. दुपारची रणरणती वेळे, वरून तो सूर्य आग ओकतोय. 5-7 झाडी अशी आहे. त्या झाडांमध्ये सगळ्यात पलीकडे एक 70 वर्षाचा म्हातारा त्याच्या नातू सोबत आहे. त्याचा नातू 14-15 वर्षांचा आहे. इथल्या बाजूला या झाडाखाली 5-25 गुरं बसलेली आहेत, रवंथ करीत बसली आहेत. कारण की उन्हाची ती कडकडीत उन्हामध्ये सावलीत बसलेली आहेत ती. आणि इकडच्या बाजूला 25-30 पोरांचा एक समूह आहे. तरुण पोरं आहेत, गप्पा मारतायत. असं सगळं वातावरण चालू आहे. रस्त्याच्या इकडच्या बाजूला घर आहे, मध्ये रस्ता आहे आणि इकडे एक दुमजली हवेली. त्या दुमजली हवेलीवर वरच्या बाजूला जिजाऊ मातोश्री राहत आहेत. शहाजी राजांनी त्यांना मुक्काम तिथं ठेवला आहे. कारण की शिवाजी राजे त्यांच्या गर्भामध्ये. मी का बोलवला हा समूह? आई कशी असावी हे मला पटवून द्यायचं आहे. बावळ सारखे टीव्हीवर आपल्या पोरांच्या समोर ज्यावेळेला आई बाप बसतात, ते पोरं 16 वर्षाचे असतात आणि आम्ही समोर तो टायटल असतं, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. हे आम्ही पाहिजे. असं
आमच्या तरुण पोरांसमोर आम्ही असं पाहायचं, आम्हाला लाज वाटते ती पाहायची, इतकं ते घाणेरडं दाखवलं जातं. मग जिजाऊ कोण पाहिन, शिवबा कोण पाहिन? नुसतं हातात झेंडा घेऊन शिवाजी महाराज की जय नाही. शिवाजी महाराजांच्या 1000 गुणांपैकी एक गुण ज्यावेळेला काळजात उतरतो त्यावेळेला माणूस त्या रस्त्याला लागतो स्वराज्याच्या. राजाची आई कशी वागली हे ज्यावेळेला महिला मंडळाला कळतं त्यावेळेला कळतं की आपल्या घरामध्ये जन्माला येणाऱ्या बाळावर कोणते संस्कार घडवले पाहिजेत. आता फेकून द्यायचं त्याला मोबाईलसाठी आणि टीव्हीसाठी. या भीषण जगामध्ये तो सुंदर जगला पाहिजे. तो कसा जगेल? अनेक नेते आपल्यासमोर, जगात सगळ्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजे. चारित्र्य शोधायला दुसरीकडे जायची गरज नाही. इकडच्या माडीवर वरती जिजाऊ मातोश्री आणि त्यांच्या गर्भामध्ये 2-3 महिन्यांचे 2रा-3रा महिना चालू आहे. जिजाऊ मातोश्रींना शिवाजी राजे जन्माला येणार आहेत. कोण जन्माला येणार आहेत कुणालाच माहित नाही. परिस्थिती एकदम भीषण आहे. कशी भीषण आहे ते उदाहरण मी सांगतो. रणनीत अत्यंत भयानक अशा उन्हामध्ये अचानक एक पोरगी अशी पळत येते. सगळा बुरखा घातलेला आहे, काळा, अंगावर 35 किलो लोखंड आहे, साखळदंडाने बांधलेली आहे पूर्ण. तिच्या तोंडावर, चेहऱ्यावर बुरखा आहे, फक्त समोर जाळी आहे की जेणेकरून त्याला समोर दिसलं पाहिजे. आणि अक्षरशः हरणीसारखी पळते. ते ओझं घेत पळते. तिच्या पाठीमागे साखळदंड लांबलाय 10-12 फुटांपर्यंत. त्याच्यासह ती जीवाच्या आकांताने पळते, आकांताने पळते. का? कारण की तिच्या मागे 50 फुटावर 6 फूट उंचीचा एक हशम पळतोय. त्याच्या एका हातात कुऱ्हाड, दुसऱ्या हातात चाबूक आहे आणि त्या पोरीला पकडण्यासाठी तो पळतोय. अत्यंत क्रूर आहे. त्याच्या गालावर अशी जखम आहे चाकू मारल्याची. त्याला तिला पकडायचं आहे. आणि एखाद्या पोरीला पकडणं, तिला आपल्या ताब्यात घेणं, हा तिथं रोजचा खेळ आहे. कोणालाच त्याचं काही वाटत नाही, कोणाला अन्याय वाटत नाही. जनता स्वाभिमान विसरली आहे. कोणालाच वाटत नाही की एका बाईवर एक माणूस अत्याचार करतोय आपल्या डोळ्याच्या समोर. एकही मर्दाची अवलाद उठत नाही, लाख त्याला मारत नाही. नाही होत असं. कारण की महाराष्ट्र लाचार होता. शिवबा जन्माला यायचे होते. माणसांच्या मनात विजेची रोप पेरायची होती. तोपर्यंत तो हे फक्त आता एवढं पळते ती पोरगी, पाठीमागनं तो पळतोय, तो दमछाक होतोय आणि त्यांच्यातलं अंतर कमी होत जात आहे. हे समोर 25 पोरं बसले, पण एकाची मी ताकद नाही त्याला अडवायची. हे भडव्या, का पळतोयस रे? का त्याला बांधून त्याच्या मागे लागला? एकाचीही ताकद नाही. का नाही? कारण रक्त शिल्लक नाही अंगात. गटारीचं पाणी आहे सगळं. त्यांच्यातलं अंतर कमी होत जातं. ती पोरं खिदळतायत, हसतायत. ते दृश्य पाहून ते हसतायत. म्हणजे ते मर्द आहेत की हिजडे आहेत हे आपणच ठरवायचं आहे. सगळा महाराष्ट्र असा होता. तृतीयपंथी मर्दांगी नावाची चीज नव्हती. कोणीही कोणत्याही स्त्रीवर, आपल्या घरातल्या स्त्रीवर अत्याचार करावे आणि आम्ही निमूटपणे दातडे ताणत राहावे, अशी त्यावेळेची महाराष्ट्राची स्थिती होती. आणि हे 100% सत्य आहे. दोघांमधलं अंतर कमी होतंय. पोरगी पुढे पळते. तिथं तो म्हातारा आणि तो पोरगाच्या पोरीकडे पाहतोय की कोणी पोरगी का पळते, बुरखा कुठे आहे तिचा, एवढा कुठे. आणि अचानक मागच्या त्या साखळदंडावर हा मागचा राक्षस दन्न दिशी पाय ठेवतो आणि ती भेरकंड ती पोरगी अशी अशी खाली पडते. पडताना तिचा बुरखा असा वर उचलला जातो आणि पुन्हा खाली येतो. ज्यावेळेला तो वर उचलला जातो तो म्हातारा तिकडे पाहतो. आता त्या पोराला म्हणतो, त्या नातवाला, अरे अरे बेटा बघ, तुझी बहीण दिसते. ती तुझी बहीण 4 दिवसापूर्वी नदीवरनं गायब झाली ना, तीच आहे ती, तीच आहे ती. ते दोघेही पळत पळत तिकडे जातात. या पोरीची मांडी उघडी पडलेली असते. त्याचा साखळदंडावर पाय असतो. डाव्या हातात त्याच्या चाबूक असते. चाबकाने त्याच्या मांड्यांवर तो सपासप ओढत असतो. त्यावर तो मीठ फेकत असतो. पोरगी आक्रोशात असते पण शब्द बाहेर पडत नाही. तिच्या डोळ्यांसमोर असणाऱ्या भागांवरनं अश्रू खाली झिरपत असते. पण
पण पोरगी शब्दही काढत नाही, मार सहन करते. तिच्या मांड्या उघड्या पडलेल्या असतात. चेहरा तिला म्हाताऱ्याने पाहिलेला असतो. म्हातारा पळत पळत येतो, तिचा चेहरा पाहतो, ओळखतो, अरे ही तर माझी नात आहे. तुमच्या आमच्या नाती, तुमच्या आमच्या पोरी अशा प्रकारे मुस्लिम बनवल्या जातात. मग अलीकडे पण काय चालू आहे? आम्ही तरी कुठे जागी आहेत? काय चालू आहे अलीकडे? हे लव जिहाद प्रकरण दुसरं काय आहे? मुद्दाम व निव्वळ बाटवणं आपल्याला, दुसरं काय आहे? आणि आपल्या बावळटपुरी, कवडीची अक्कल नसणाऱ्या, त्या टीव्हीला सर्व मानणाऱ्या, सदैव मोबाईलमध्ये असणाऱ्या मूर्खांसारख्या कुणाच्याही मोटरसायकलवर जातात. घरात ज्यावेळेला आहे मुलीचं पाऊल चुकतं ना, पहिली जाणीव आईला व्हायला पाहिजे. तिची प्रत्येक हालचाल आईला कळली पाहिजे. संस्कारमय जोपर्यंत घरात काही होत नाही ना, हे असंच होत राहणार, असंच होत राहणार. ज्या वेळेला तो आडवा पडतो, त्याच्या अंगावर आडवा पडतो त्या पोरीच्या, आणि तो म्हणतो अरे म्हणाले नराधमा, अरे माझी नात आहे ती. तो त्या पोराला सांगतो की जा या समोरच्या माडीवरती जिजाऊ बसलेली आहे, जागीरदारी नाही ती, तिला सांग की तिच्या घरासमोर काय अत्याचार झाला. पोरग पळत पळत जातो, रडत रडत सांगतं. जिजाऊ 10 लोकांना पाठवते, माडीतनं बाहेर येतात, समोर दृश्य असतं, त्याच्या हातात चाबूक असतो, दुसऱ्या हातात कोरड असते, पोरगी खाली पडलेली असते. 10 लोक जातात, त्याला पकडतात. ज्यावेळेला ते 10 लोक गेल्यानंतर तो बुरखा तिथं बाजूला करतात, त्यावेळेला त्यांना कळतं की ती पोरगी आक्रोश का करत नव्हती, ती रडत होती, फक्त अश्रूच का होते, शब्द का उमटत नव्हते. त्याचे कारण असं होतं, त्या पोरीचे 2 ओठ आरीने शिवलेले होते, आरीने शिवलेले होते. आणि त्या हरामखोराला समोर उभं केलं जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अंगार. तिने वैद्याला सांगितलं की या पोरीवर उपचार करा, तिच्या अंगावरचा बुरखा काढा, तिला योग्य तो परिधान करण्यासाठी एक ड्रेस द्या आणि आमच्या समोर हजर करा, तिच्या डोळ्यातले आसू पुसा. आणि याला समोर उभं केलंय. अरे हरामखोर, तुला एक शेवटचं लेक्चर सांगते. आमच्या इलाक्यातल्या पोरींना जर तू बोटही लावलंस ना, तर तुला उभा चिरून ठेवेल. म्हणजे माँ साहब आप बोलणे का नाही ज्यादा. तो म्हणतो तू बोलू नको, आई तू बोलू नको जास्त. माझ्यात आणि शहाजी राजांमध्ये बोलणं झालंय. ही पोरगी आहे, मी विकत घेतली, गुलाम आहे ती माझी, मी तिला विकत घेतली, मी काय पण करेल तिचं. आमच्या पोरी गुलाम होत्या, आमच्या पोरी विकल्या जायच्या, त्या चोरल्या जायच्या, कुणीतरी त्यांना चोरून घ्यायचं, आई बापांना पत्ताही नसायचा, परभारे मार्केटमध्ये विकल्या जायच्या, त्या भोगल्या जायच्यात, कापल्या जायच्यात, फेकल्या जायच्यात, कोल्या कुत्र्यांसमोर संपायच्यात. ही आमची स्त्री पूजा त्यावेळी अशी चालू होती, कारण कोणी नायकच नव्हता. देवत्व जन्माला यायचं होतं आणि उघड्या डोळ्यांनी जिजाऊ हे सगळं पाहत होते. जिजाऊंनी त्याला सांगितलं की किती पैशात विकत घेतलं, हे घे, त्याच्या थोपाड्यावर फेकलं. त्याला सांगितलं जर पुन्हा अशी बातमी आली ना, तर मी कुणाच्या परवानगीची वाट नाही पाहणार, तुला उभा चिरून टाकेल. जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अंगार होता, जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अंगार होता. तो अंगार डोळ्यात काळजात आला, काळजात गर्भात आला, आणि गर्भामध्ये शिवाजी राजे होते. अन्यायाच्या विरुद्ध डोळ्यात अंगार आणि हृदयात विस्तव असायला हवं, हे आईपासून शिवाजी राजे शिकले. गर्भात असताना शिकले. गर्भात असताना त्यांना कळलं की अन्यायाच्या विरोधात चालून जायला हवं, अन्याय किती का मोठा असेल. तिथून त्यांची रवानगी शिवनेरीवर झाली. दिसामासांनी दिवस भरत चालले. जिजाऊंच्या चेहऱ्याचं तेज वाढत चाललं. जसे 9 महिने पूर्ण व्हायला लागले, जिजाऊ अत्यंत तेजस्वी दिसायला लागल्या. देवकीच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते, कौशल्याच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते तेज, ते जिजाऊच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. खाणाखुणाचा अशा उमटायला लागल्या की साधा सुद्धा माणूस जन्माला येणार नाही.
लक्ष लक्ष वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा ज्या विभूती जन्माला येतात ते दिव्य आणि भव्य विभूती या आईच्या पोटी जन्माला येणार असे चिन्ह दिसायला लागले. अगदी देखण्या दिसायला लागल्या जिजाऊ मातोश्री. 9वा महिना जवळजवळ संपण्यात आला आणि वरून शिवनेरीवरून खाली 2 किलोमीटर आल्यानंतर एका खोपचाऱ्यामध्ये एका देवीचं मंदिर आहे. जशी आपल्या इथं आता देवी साक्ष आहे तशी, आणि त्या देवीचं नाव होतं शिवाई देवी. आजही येते. एका दासीला बरोबर घेतलं जिजाऊंनी. सगळं सामान सोबत घेतलं, फळं घेतलीत, फुलं घेतलीत, पूजेचं साहित्य घेतलं, साडी घेतली, दासीला सोबत दिलं आणि तिला सांगितलं चल तू माझ्याबरोबर इथं टेक. जसं ते अंतर उतरून आल्या 2 किलोमीटर अंतर होतं. ऊन थोडंसं रणरणत होतं. सकाळचा 10चा टाईम होता आणि तिथं घाम चालू त्यांना बसल्यात देवीच्या समोर. जिजाऊ देवीकडे पाहत आहे. जिजाऊ देवीकडे पाहत आहेत आणि देवी जिजाऊंकडे पाहत आहे. एक देवी दुसरीकडे पाहते आणि दुसरी देवी पहिल्या देवीकडे पाहते. दमलेल्या, थकलेल्या, घामाने श्रांत झालेल्या जिजाऊंच्या मुखातनं शब्द बाहेर पडले. ते शब्द नव्हते, ते अमृताचे बोल होते. जिजाऊंनी देवीला सांगितलंय काय बघतेस माझ्याकडे? अरे आईने काय मागितलं पाहिजे देवाजवळ याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. काय मागितलं पाहिजे देवाजवळ, आणि देव आहे ना द्यायला. देवाच्या दलालांची कमी नाही सध्या, आणि आम्ही त्यांच्याच मागे लागलो. मागणी काही देवाजवळ करा ना. त्याच्याशी सरळ साधा संधान तुमचं. मध्ये दलाल खूप बसलेत, आम्ही त्यांच्याच मागे गर्द्या करतो लाखोच्या संख्येने. आमची विवेक बुद्धी आम्ही शून्य ठेवली का? ते देवीकडे पाहून म्हणतात जिजाऊ मातोश्री काय बघतेस ग माझ्याकडे? हे आई, हे दुर्गा भवानी, हे शिवाई, तू काय बघतेस माझ्याकडे? गर्भ आहे माझ्या पोटात. तिला म्हणते गर्भ आहे माझ्या पोटात आणि मला तुला सांगून ठेवते देवी, यावेळी मला मुलगा हवाय. यावेळी मला मुलगाच हवाय, मुलगी नको. देशींतर असा पुत्र दे की लोय सारा आकाशाचा अंधार नाहीसा करेल. अगं दार उघड, दार किलकिल कर, मध्येच काय बसून राहिली? आमच्याकडे बघ, ही जनता तुला बघवत नाही का? साऱ्या दुःखामध्ये महाराष्ट्र होरपळतोय आणि हे देवी तू आतमध्ये लपून बसलीस. या माझ्या गर्भामध्ये देशील तर असा पुत्र दे की तो तुझ्याही वरचा साखळदंड तोडू शकेल. या प्रत्येक महाराष्ट्रीयन, या प्रत्येक भारतीय माणसाला निर्भय वाटू शकेल. अगं तुम्ही देवतांना आम्हाला उचलावं लागतं, नद्यांमध्ये फेकावं लागतं, तुम्हाला लपवावं लागतं. ही लाजीरवाणी स्थिती बदलवणारा पोरगा माझ्या खुशीमध्ये दे. देशील तर असा पुत्र दे की तो माझे पांग पिळेल. देशील तर असा पुत्र दे की ज्याला गरुडाचे पंख लागतील. देशील तर असा पुत्र दे हनुमंतासारखा की तो जन्मता सूर्याला गिळायला धावे. जर तुला जमत नसेल, असा पुत्र देणं जर तुला जमत नसेल ना शिवाई देवी, तर हा गर्भ माझ्या पोटातला गळून जाऊ दे. गळून जाऊ दे, मला नकोय मग कोणी. पुत्र असाच हवाय. तू देत असेल तर असा दे, आणि इच्छा नसेल तर गळून जाऊ दे, मला नकोय तो गर्भ. कारण की करंट्याला जन्म देण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं चांगलं. हे उद्गार आहे जिजाऊंचे. ही मागणी देवीला. तुमची मागणी किती मनापासून आहे, किती काळजापासून आहे, यावर तुमची पुत्र निर्मिती असते. राजे जन्माला येणं सोपं नाही. घराघरात कोणी प्रार्थनाच करत नाही, कारण ती आग आहे. आगीशी कोणी खेळत नाही. आम्हाला शिवाजी राजा हवा आहे, पण शेजारच्या घरात, आमच्या घरात ती रिकामी बॅग नको, ते रिकामे पराक्रम नको. अरे पण महाराष्ट्राला शतकं निघून जातील, सहस्रकं निघून जातील, जग मिटून जाईल, पण शिवाजी राजांचं नाव अमर राहील. ते अमर राहिलाच पाहिजे. आणि बरोबर 19 फेब्रुवारीला शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवनेरीवर शिवाजी राजांना सूर्याचं दर्शन दिलंय. एका सूर्याने दुसऱ्या सूर्याकडे पाहिलंय आणि पहिल्याने देखील किलकिले डोळे करून तिकडे पाहिलंय. दिसामासांनी बाळ वाढू लागलं. आणि बाळाच्या वाढीचा हा जो प्रकार असतो ना, हा जो पिरियड असतो, हा जो वेळ असतो, या वेळेवरच संस्काराच्या सिंचनाची खरी गरज असते.
या एवढ्याशा बाळाला मांडीवर घेऊन आई जी शिकवते ना, ते सगळ्यात मोठं विद्यापीठ असतं. शाळेत जाऊन पोरं शिकत नाही. ते काय गम भन एक दोन किंवा ABCD ते फालतू कविता, जॉनी जॉनी यस पप्पा, कोण कुठला जॉनी, आम्ही मिरवतोय. तुमच्या मांडीवर पोराचं शिक्षण व्हायला पाहिजे. तुम्ही जननी आहात, तुम्ही आदिमाया आहात, तुम्ही आदिशक्ती आहात. तुमच्या कुशीतून जगाची निर्मिती होते. तुमच्या छातीवर जग पोचलं जातंय आणि तुमच्या मांडीवर जग विद्यापीठासारखं शिकतंय. म्हणून तुम्ही सगळ्यात ग्रेट आहात. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जिजाऊच्या अवतार आहात, तुम्ही लक्ष्मीच्या अवतार आहात. 25 वर्षाची पोरगी, 15-20 ब्रिटिश तिच्या मागे लागले. लक्ष्मीबाई, तिच्या डोक्यावर अक्षरशः वार केला त्या मालकमने आणि तिला डोळा खाली आला. तिने तो तसाच दाबला. 25 वर्ष जगली, पण इथून हजारो वर्षांपर्यंत ती अमर राहील. कारण की जगणं हे वयावर अवलंबून असतं. तुम्ही मरतात किती सुंदर पद्धतीने, त्यावर ते अवलंबून असतं. आणि म्हणून त्या बुंदेलखंडात तिच्यावर अजून कविता आहे. तिला जाऊन इतकी वर्ष झाली. बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. शिवाजी राजांना संस्कार घडले. त्यांना सांगण्यात आलं की रावण अत्याचारी होता आणि हा बघ राम अत्याचाराच्या विरोधात उभा राहिला. त्याने काही आपलं स्वतःचं सैन्य नाही, तो तर जंगलामध्ये गेला, तिथलं सैन्य उचललं त्याने, सामान्य लोकांना उचलून तो नायक बनला. हे पहिली शिकवण तिथं शिवाजी राजे शिकले. रामाला कोणतं सैन्य होतं? दशरथ राजाने थोडंच पाठवलं. अरे ज्या जंगलात गेला तिथली माणसांवर इतकं प्रेम केलंय की ते सगळे सैन्य म्हणून वापरलं गेलंय. सगळी जंगली माणसं रामाचं सैन्य होतं. जिंकलं कुणाला? रावणाला. तो स्वतःला जगज्जेता म्हणत होता. रामाजवळ सैन्य होतच कुठं? शिवबांजवळ सैन्य होतं कुठं? हे दोघांमधलं साम्य हे जिजाऊंनी पटवून दिलं की त्यावेळी एकच रावण होता, इथं प्रत्येक गादीवर रावण बसलाय. या 5 पातशाया आहेत. तो दिल्लीला मोगल आहे, सगळे रावण आहे. इथून तिथून सगळे हिरवे झेंडे, भगव्या झेंडेला कुठेच तपास नाहीये. त्या बाळाला भरवलंय, त्याला अन्न नाही भरवलंय, त्याला धाडस भरवलंय, त्याला धर्म भरवलाय. त्याच्या रक्तामध्ये सांगण्यात आलं, त्याच्या डोळ्यामध्ये तेज निर्माण केलं. जिजाऊंनी, बेटा तुला मोठं व्हायचंय, तुला रामासारखं व्हायचंय, रामासारखं अत्यंत पराक्रमी आणि कृष्णासारखं कुटील बुद्धिमत्ता. या साऱ्यांना नामोहरण करायचं असेल तर मनगटात पराक्रम आणि डोक्यात बुद्धी असावी लागते. पराक्रम हे रामाची देणे आणि डोक्यामध्ये बुद्धी ही कृष्णाची देणे. आणि त्या दोघं देणी छत्रपती शिवाजी राजांना आईने शिकवल्या आणि म्हणून राजे मोठे झाले. म्हणून राजे मोठे झाले. आता ही पोरं जी समोर बसली आहेत, या वयातली गोष्ट आहे. राजे 10 वर्षाचे होते, 9-10 वर्षाचे. 9-10 वर्षाचे होते. जिजाऊ मातोश्रींना असं वाटलंय की यांचे वडील बंगळूरला राहतात, त्या बंगळूरला आपण गेलं पाहिजे. शिवाजी राजांचे वडील होते शहाजी राजे. जशा इकडे पुण्यामध्ये जिजाऊ मातोश्री होत्या, तसे बंगळूरला ज्या होत्या त्यांचं नाव होतं तुकाई आई साहेब. शिवाजी राजांचे दुसरे आई. त्यांना तिथे एक मुलगा होता, त्याचं नाव होतं व्यंकोजी राजे. आणि इथं शिवाजी राजे. शिवाजी राजांच्या आईचं नाव जिजाऊ, व्यंकोजी राजांच्या आईचं नाव तुकाईबाई साहेब. त्या तुकाईबाई साहेब कुठे? बंगळूरला. आणि जिजाऊ मातोश्री कुठे? पुण्याला. आणि या शहाजी राजांच्या 2 पत्नी होत्या. शहाजी राजांना भेटण्यासाठी म्हणून आपल्या मुलाला घेऊन गेल्यात जिजाऊ तिथं. तिथला प्रसंग नीट पहा. वय काय होतं? 9 वर्षाचं होतं. 9 वर्षाचं पोरगं काय करू शकतं? मुलाचे पाय पाळण्यात कसे दिसतात. आणि आई पुन्हा किती कठोर असली पाहिजे. बापाच्या आज्ञेत पोराने वागलं पाहिजे असं नाही, बाप विवेकी असला पाहिजे तर पोरगं मोठे येईल. तो छंदी फंदी कसाही स्वच्छंदी असेल तर पोरगं मोठं कसं येईल. पोरगं जाणतो होईपर्यंत कुणाच्या ताब्यात असतं? आईच्या, वडिलांच्या नाही. तो मैदानं गाजवत असतो. शहाजी राजांनी मैदानं गाजवली आणि मुलाला जोपासलं. जिजाऊ मातोश्रींनी बंगळूरला गेल्या. शिवाजी राजे सोबत होते. बाल शिवाजी राजे 9-10 वर्षाचे. तिथं दुसऱ्या मातोश्री होत्या तुकाईबाई साहेब.
त्यांच्या मुलाचं नाव व्यंकोजी राजे. ते शिवाजी राजांपेक्षा 1 वर्षांनी मोठे होते आणि ते तिथं शहाजी राजांबरोबर राहत होते. दोघं तिथं गेले भेट. काही दिवस तिथं गेले. एके दिवशी सकाळी असं झालंय की शहाजी राजांनी दोघांना सांगितलं की चला आपण या गावाच्या बाहेर एक प्रचंड असा मेला उद्भवतो. इथं त्या मेल्यामध्ये घोडे येतात, घोड्यांचा बाजार असतो. आपल्या सारंगखेड्याला जसा भरतो ना तशी उत्तम प्रतीचे घोडे तिथे येतात. तर आपण पाहायला जाऊया आणि पटला एखादा घोडा तर घेऊया. डाव्या बाजूला शिवाजी राजे त्यांची करंगळी धरतात, उजव्या बाजूला व्यंकोजी राजे त्यांची करंगळी धरतात. त्यांची म्हणजे शहाजी राजांची. ते वडील असतात त्यांचे आणि निघते मंडळी. 1000-1500 घोड्यांचा तिथं बाजार भरलेला असतो. 5-10 हजार लोक घेण्यासाठी तिथं आलेले असतात. त्यावेळी घोडा ही फार मोठी चीज मानली जायची. राज्यकर्त्यांसाठी 2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी लिहिलेलं आहे की घोड्यांची परीक्षा करून जो आपल्या सैन्यामध्ये ठेवतो तो जर राजा श्रेष्ठ प्रतीचा असेल तरच त्याला अश्वपरीक्षा जमते. त्याला अश्वपरीक्षा म्हणतात. घोडा ओळखणं, घोड्याला अतोनात महत्व होतं. ते बैलांना वगैरे नव्हतं त्यावेळी. या वाहनं नव्हती, ही बुलेट नव्हती, या गाड्या नव्हत्या. भर डोंगर असा 4-4 हजार फूट सहजतेने निघून जाणं, नद्यांमधनं क्रॉस होणं, जंगलांमधनं जाणं, वाटेच्या बिकट अवस्थेमधनं जाणं, अग्नीमधनं जाणं, हे सगळं घोड्यांना ट्रेनिंग होतं. जो रायगड चढताना आम्हाला दमछाक होते तो सहज एका माणसाला घेऊन घोडा इतक्या सहजपणे चढतो की हद्दीच्या बाहेर. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या घोड्याचा वेग त्यावेळी सांगितला गेला 102 किलोमीटर प्रति घंटा. इतक्या वेगाने तो घोडा पळत होता. पाठीशी पोरगं होतं. घोडा असणं हे बुद्धिवान माणसाचं लक्षण होतं आणि घोडा ओळखणं हे तर त्याहून बुद्धिमानाचं लक्षण होतं. श्रेष्ठ राजा तो की जो घोड्याची पारख करू शकतो असं होतं. आणि हे घोडे पाहायला जातात. नीट आहे का मी काय सांगितलं? गेलेत घोडे पाहायला. शिवाजीराजे 9 वर्षाचे. त्याने घोड्यांकडे अशी नजर टाकली आणि एका फटक्यात करंगळी सोडली बापाची. गेले आतमध्ये. तो हुसेन नावाचा जो होता ते सगळे ते घोडे घेऊन येणारा राजे त्याच्याशी बोलतायत शहाजी राजे. त्यानं पुढे भान आहे की आपला एक पोरग मध्ये निघून गेला आहे. दुसरा पोरग प्रामाणिक होता. तो बोट धरून सोडत नव्हता. आपल्याकडे सुद्धा अशी 2 पोरं असतात. एक दिन गुणाचं असतं, ते आईबाबांचं ऐकतं, त्यांच्या आज्ञेत राहतं. पण तुम्हाला एक सांगतो, जे आईबाबांचं ऐकत नाही तेच काहीतरी पराक्रम करून दाखवतं. शिवाजीराजे त्यातलेच होते. ज्यावेळेला त्यांनी पाहिलंय शहाजी राजांनी की माझा पुण्याचा पोरगा गेला कुठे, तर तो 5-25 पावलं पुढे जाऊन आतमध्ये त्या घोड्यांच्या 1000 घोड्यांच्या आतमध्ये गेला होता. एका घोड्यावर तो थांबलेला होता पोरगा. त्या घोड्याच्या शेपटाला असं धर, तिथं एक धागा तोडून पाय, पुढे सरळ त्याचा कान पाय, त्याच्या ओठ बाजूला करून त्याचे दात पाय, हे सगळं तो परीक्षण करत होता. कोण? शिवबा. आणि वय काय? 9 वर्ष. 9 वर्ष. 9 वर्षाच्या पोराला किती अक्कल असते पाहायला जरा. कसं बसायचं याची सुद्धा त्याला अक्कल नसते. आणि तर हा घोडा चेक करायला गेलाय. शहाजी राजाने तिकडे निरखून पाहिलं. त्या हुसेनला म्हटलं, हुसेन हुसेन तुझं पोरगा पाहिलं का तू? आणि हो मी त्यालाच पाहतोय. तो ज्या घोड्याजवळ उभा आहे त्या घोड्याविषयी तुझं काय मत आहे? म्हणे हुजूर आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतोय. या 1000 घोड्यांमध्ये सगळ्यात टॉप क्वालिटीचा घोडा तोच आहे. पण मला एक कळत नाही की हा पोरगा त्या घोड्याजवळ गेला कसा. शहाजी राजांबरोबर पंत होते. एक सोबत लेखनिक असायचा, त्यांना पंत म्हणतात. ते पंतांनी जायला म्हणाले, महाराज मुलाच्या हातावर चक्रवर्ती सम्राटाचे चिन्ह दिसत आहेत. ज्याला घोड्याची पारख कळते तो राजा श्रेष्ठ असतो. हा तर राजा पण नाहीये आणि राजपुत्र पण नाहीये अजून. एवढासा छोटासा आहे, बालकच आहे. याला आत्तापासून घोडा कळला. याचा अर्थ हा पोरगा चक्रवर्ती सम्राट होता. ही पहिली खून होती. दुसरा जो व्यंकोजी होता, गीता त्याची पाठ होती, सगळं काही होतं, सगळं अगदी आज्ञाधारक होता. पण हे जे गुण लागतात ना विश्वकवेत घेण्याचे, हे शिवाजी महाराजांमध्ये होते. शिवाजी महाराजांमध्ये होते. शहाजीराजे घरी आले. त्यांनी जिजाऊंना सांगितलं. म्हणाले, जिजा बघ तुझा पोरगा किती गोड आहे. अगं अख्ख्या 1000 घोड्यांमध्ये त्याने नेमकं घोडं शोधून काढलं की जे सर्वोत्कृष्ट होतं. जिजाऊ म्हणाली, ते होणारच आहे, कारण तो माझ्या पंखांखाली शिकतोय.
आईला पण हा अभिमान असला पाहिजे, आईला हा अभिमान असला पाहिजे. 3 दिवस झाले बँगलोरमध्ये. तिसऱ्या दिवशी रात्रीचे 11 वाजले. त्यावेळी असे लाईट वगैरे काही नव्हते. समया कोपऱ्यामध्ये तेवत राहायच्या, प्रत्येकाची दालनं राहायची. आणि रात्रीच्या 11ला जिजाऊ मातोश्रींना अचानक जाग आली. जाग आली, त्यांचा असा हात शेजारी गेला. शेजारी गेला, पाहिलं तर जागा रिकामी. आपल्या कुशीमध्ये आपलं पोरग झोपतं, ते न दिसता बरोबर जागा रिकामी, पादाबरोबर डोळे काढता उघडले, उठून बसल्या. उठल्या एवढ्या रात्री. पोरग गेलं कुठे? माझं पोरग गेलं कुठे? बाहेर येऊन तपास केला त्यांनी. तेव्हा त्यांना कळलं की शहाजीराजे नाटकशाळा पाहायला जातात. नाटकशाळा म्हणजे नृत्य पाहायला. तो काही गैरप्रकार नव्हता. विनाकारण भाऊ करायची काहीच गरज नाही. ती एक प्रथा होती. दिवसभरामध्ये प्रचंड पराक्रम केल्यानंतर, रण गाजवल्यानंतर रात्रीच्या वेळी महिलांचं नृत्य सादरीकरण जिथं होत असेल ते पाहणं हा करमणुकीचा एक भाग होता. त्यामध्ये व्यभिचार नव्हता, त्यामध्ये पापी नजर नव्हती. त्याला नाटकशाळा म्हणत. ती नाटकशाळा म्हणजे स्त्रियांनी नाचणं, तर ते गैर काहीच नव्हतं, करमणुकीचा एक प्रकार होता तो. त्यात शृंगार चेष्टा नव्हत्या, विचित्र असे कुठली चिन्ह नव्हती. ते एक राजरोसपणे चालणारं, मन हरण करणारं एक सर्वसाधारण असा तो कार्यक्रम होता. मग दोघं पोरांना घेऊन गेलेत. ते दोघं पोरांना घेऊन गेले. ज्यावेळेला जिजाऊंना कळलं रात्रीच्या वेळी की आपला पोरगा नाचगाणी पाहण्यासाठी गेलाय. पुण्यात आपल्याजवळ जोपर्यंत होता तोपर्यंत आपण ज्यावेळेला सदरेवर बसायचो, सदरेवर आपण बसायचो, शेजारी पोरगा बसायचा, समोर न्यायवाले मागायला यायचे, आपण न्यायदान करायचो. पोरगा न्याय शिकलाय आणि इथं बापाबरोबर नाचगाणी पाहिला. टोकं भनकलं आईचं. तेच म्हणतोय, राजा शिवाजी होता पण त्याची आई त्याच्यापेक्षा काकणभर भारी होती. टोकं भनकलं आईचं. तिला रात्रीच कळलं की आपला पोरगा नाचगाणी पाहायला गेलाय बापाच्या बरोबर. सकाळ झाली. शिवाजीराजांना काय माहिती, सकाळी केव्हा तरी आले, आईजवळ झोपले. आई उठली सकाळी. ते राजे आले, मिठी मारली आईला. बळजबरीने हात बाजूला काढला ना, दूर वा, आमच्याशी बोलायचं नाही. म्हणाले, मासाहेब आमचं काय चुकलं ते आम्हाला विचारायचं नाही. आम्हाला विचारायचं नाही काय चुकलं ते. म्हणाले, मासाहेब असं काय करतात, बोला ना तुम्ही, आमचं चुकलंच नाही ना, आम्ही काय केलं? काय केलं? रात्री कुठे होतात तुम्ही? म्हणे आम्ही थोरल्या आबासाहेबांबरोबर होतो. म्हणे कुठे? नाचगाणी पाहायला. तुम्ही नाचगाणी पाहायला गेला होता? हो आई साहेब, पण आम्ही आबासाहेबांबरोबर गेलो होतो. तुम्ही पुण्याला कधी नाचगाणी पाहिली? म्हणे नाही. मग इथं का गेला? इथं का गेला? नाचगाणी पाहणं कधी मी तुम्हाला जाऊ दिलंय? म्हणे नाही. दररोज रात्री झोपताना मी तुम्हाला काय सांगितलंय? म्हणे रामाच्या गोष्टी, महाभारतातल्या गोष्टी, आणि इथं तुम्ही नाचगाणी पाहायला गेला. राजे, आज तुमचं जेवण बंद. 9 वर्षाच्या पोराला ही सजा होती, याला न्यायदान म्हणतात. आज तुमचं जेवण बंद आणि माझ्या पोटचा गोळा जेवणार नाही म्हणून माझं सुद्धा जेवण बंद. त्या मुदबाग खाण्यात जाऊन वर्दी द्या की 2 लोकांना थाळा करायचा नाही. मुदबाग खाना म्हणजे स्वयंपाक खाना, थाळा म्हणजे 2 प्लेट करायच्या नाही. आणि शिवाजीराजे रडायला लागले. आईसाहेब आमचा गुन्हा काय सांगा ना. आम्ही स्वतःहून गेलो का? आम्ही तर बाबांबरोबर गेलो ना, थोरल्या राजांबरोबर गेलो ना आम्ही. तोपर्यंत शहाजीराजांना कळतं की जिजाऊ बलदर पट्ट्यावर घेत आहे. ते येतात, ते म्हणतात, जिजा अगं या गोष्टी चालायच्या. म्हणाले, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. याला बायको म्हणतात. शहाजी राजांना सरळ सांगितलं जिजाऊनी, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. प्रश्न माझा आणि माझ्या मुलाचा आहे. दुसरा मुलगा तुम्ही वाढवताय, ती जबाबदारी तुमच्यावर. हा माझ्या कुशीत वाढवतोय, हा माझं दूध पितोय. याला गरुडाचे पंख मला द्यायचे, याची ओळख मला सूर्याशी करायची, अंधाराशी नाही करायची याची ओळख. तुम्ही वडील असाल, जन्मदाते असाल, पण आई आणि मुलाच्या मध्ये यायचं नाही. आमचं आम्ही पाहून घेऊ.
आकाशाच्या मर्यादा ओलांडून माझ्या पोराला मला वर पाठवायचं आहे, असं नाही हे मंजूर. हे तुमचं म्हणणं मला मंजूर नाही. तुमचं तुम्ही पहा, आई म्हणून मी त्याचं पाहणार. याला म्हणतात कणखरपणा. या जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे वाचले. ती फार मोठी कहाणी आहे, घेऊया आपण पुढे ती. आणि मग मात्र दिवसभर उपास. पोरग पण उपाशी कोपऱ्यात जाऊन बसलं, डोळ्याने रडतंय, अश्रू भिरले. त्याचे रडण्याचे जे सगळे अश्रू टपकताय जिजाऊंच्या पायावर, पण आई मात्र कणखर आहे. त्याच्या या रडण्याला तो खरंच रडतोय, तो काही नाटक नाही करत आहे. त्याला हेच कळलं असं झालं की माझ्याने चुकलं काय, आणि त्या माया नाचत त्याच्यात काय, त्याला काहीच काही वाटलं नाही. त्याच्या मनाला घाणेरडं पण शिवलंच नाही हो. गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध त्याचं मन होतं. संध्याकाळ झाली, जेवणाला पूर्ण उपवास झाला. पोरगा जेवला नाही म्हणून आई पण जेवली नाही. आई ती असते की जी अगोदर पोराची काळजी घेते. तिला का वाईट वाटलं नसेल? आपलं पोरग आपण उपाशी ठेवलं हे तिला वाईट वाटलं नसेल का? पण तिला माहिती आहे की जालिम इलाज केल्याशिवाय रोग हटत नाही. संध्याकाळी तिने बोलवलं, राजे तिकडे या. पुन्हा जाल. राजांनी कान धरले आणि सांगितले, आऊसाहेब आम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो, आम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो की आम्ही असले कोणतेही गलिच्छ प्रकार यापुढे करणार नाही, आम्ही जाणार नाही. आणि या सगळ्या स्त्रिया आम्हाला तुमच्या समान आहेत आऊसाहेब, माते समान आहेत. आणि आईच्या पायांवर राजे मस्तक टेकतात. ती त्यांची पहिली शिकवण असते. ही शाळांमध्ये आणि वर्गांमध्ये भेटत नाही. हे वागणं वर्गांमध्ये नाही मिळत, हे घरी शिकवावं लागतं. प्रसंगी नवऱ्याशी भांडण करावं लागतं, पण पोराचा मार्ग सुकर करावा लागतो. त्याला जिजाऊ असं म्हणतात. त्याला जिजाऊ असं म्हणतात. जिजाऊंवरचा तिसरा प्रसंग सांगतो आणि मग मुख्य कथानकाला सुरुवात करतो. काय झालंय? पुरंदरचा तह झाला. राजे आता मोठे झालेत आणि जिजाऊ आता म्हाताऱ्या झाल्या. जिजाऊ आता 60कडे आलेत, राजे आता 30कडे आलेत. पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजे जयसिंग नावाच्या एका दिल्लीवरून आणलेल्या माणसाने तह केला. राजांचं पूर्ण सैन्य बेचिराग केलं, लोक मारून टाकली, विष कालवलं, घरांमध्ये घेतले, घरं पेटवून दिली. कारण एकच की हा वर लपलेला शिवाजी खाली आला पाहिजे. मिर्झा राजे जयसिंगाचं पुरंदरचा तह इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आणि शेवटी शिवाजी राजे शरण गेले. कुणालाही शरण न जाणारा माणूस शरण गेला. त्या शरणागतीमध्ये शिवाजी राजाने सांगितलं की मी तुम्हाला 34 पैकी 30 किल्ले देऊन टाकतोय. इथे जे 20 लाख रुपये मला वार्षिक जमा होतात यापैकी 16 लाख तुम्हाला देऊन टाकतोय, पण माझ्या जनतेवर अत्याचार नका करू. शिवाजी राजांवर सैन्य किती होतं? 20-22 हजार. आणि त्याच्याजवळ सैन्य किती होतं? 1.25 लाख. त्यांनी निरपराधी लोकांना मारणं सुरू करून टाकलं होतं, घरं पेटवणं सुरू केलं होतं, विष कालवणं सुरू केलं होतं, गुरं मारणं सुरू केलं होतं, गायी कापणं सुरू केलं होतं. सगळे धंदे त्यांनी सुरू केले. शिवाजी महाराजांनी सांगितलं की बस कर, बस बस, माझ्या जनतेला त्रास द्यायचा नाही. रयत ही मला देवा समान आहे. शिवाजी राजांना रयतेचा राजा म्हणतात. रयतेचा राजा, रयत म्हणजे जनता. म्हणाले त्यांचं आणि माझं इतकं प्रेम आहे. एकमेव राजा आहे. तुम्ही आता लोकशाहीत बसलेले राजे पहा. शिवाजी राजांची कुठे तुलना बसते का बघा. जर एखाद्या माणसाच्या करंगळीला जखम झाली तर फक्त शिवबांच्या करंगळीतून यावं, इतकं शिवबांचं जनतेवर प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. त्यामुळे जनतेवर अत्याचार झाला म्हणून त्यांनी सांगितलं तुला पाहिजे ते घे, पण माझ्या माणसांना हात लावायचा नाही, माझ्या माणसांना हात लावायचा नाही. त्यांच्या शेतांमध्ये जाऊन पिकं उद्ध्वस्त करायची नाही, त्यांची घरं पेटवायची नाही, त्यांच्या विहिरीमध्ये विष टाकायची नाही. तू वाटेल ते घे. आणि त्याला म्हणतात पुरंदरचा तह. ह्याला पुरंदरचा तह म्हणतात. की ठीक आहे म्हणाले, तुझे जे आहेत ना, तुझे 34 पैकी 30 किल्ले मला दे, आणि तुझी आमदानी जी 20 लाख रुपये दर वर्षाची त्यापैकी 16 लाख मला दे. आणि तू जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा तुझा पोरगा जो आहे संभाजी नावाचा हा माझ्याकडे ओलीस म्हणून राहील. त्यावेळेला संभाजीराजांचं वय 8 वर्षाचं. त्या मिर्झा राजाने संभाजीला आपल्या तावडीत घेतलं. तू जोपर्यंत किल्ले देत नाही तोपर्यंत हे शिवाजी राजा तुझा पोरगा माझ्याकडे राहील.
अशी ती अट होती. पहिल्यांदा खचले राजे. तुम्हाला एकच इतिहास माहिती आहे की राजे असे होते, राजे तसे होते, राजे पराक्रमी होते, तलवार गाठायचे, यू मारायचे, तसे जायचे, हे असे जायचे, ते सगळं खरं होतं. पण राजे माणूस होते, काळीज होतं त्यांना. त्यांच्यावर सुद्धा दुःख यायचं, त्यांना सुद्धा फाशीमध्ये लटकवलं जायचं, त्यांच्यावर आघात व्हायचे. त्यांचं कुटुंब होतं, त्यांची आई होती म्हातारी, त्यांना पोरं होती, ती त्याने पळवून नेली. अक्षरशः पोलीस ठेवली ती की जोपर्यंत तू किल्ले देत नाही तुझं पोरगं मी देणार नाही. कोणी एवढा त्याग केला नाही, कोणी एवढा त्यागही करत नाही. शिवाजी राजांच्या मनावर परिणाम झाला. हे शिवचरित्रातलं सगळ्यात उत्तम प्रकरण आहे. हे जे मी सांगतोय ते शिवाजी महाराजांच्या मनावर परिणाम झाला. 30 वर्षाचे होते. माझी एक एक माणसं मेली, एवढी संपत्ती उभी केली, 34 किल्ले जिंकले, 30 द्यावे लागले. 20 लाख रुपये खंडणी मी घ्यायचो, 16 लाख या हराम खोराला द्यावी लागली. मंत्रोळ काही शिल्लक नाहीये. 4च किल्ले मंत्रोळ आहेत. माझं सगळं निघून गेलं, मंत्रोळ संपलं सगळं. 14-15 वर्ष वयाच्या 14व्या वर्षापासून तर 30व्या वर्षापर्यंत मी जे कमावलं ते मी गमावून टाकलं. आणि त्यांना फ्रस्ट्रेशन आलं. अलीकडच्या भाषेत प्रेमभंग झालेला किंवा परीक्षेमध्ये नापास झालेला किंवा नुकसान प्रचंड झालेला माणूस जसे आत्महत्येचे विचार करतो तसे शिवाजी राजांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. हा नवा पैलू आहे शिवचरित्राचा. हा कोणी सांगत पण नाही, कोणाला माहित पण नाही. आपल्याला फक्त पराक्रम माहितीये, अफजल खान माहितीये, शाहिस्ते मामा माहितीये, आग्र्याहून सुटका माहितीये, सगळे पराक्रमाची शिखर माहितीये. पण हा माणूस हाडा मांसाचा होता आणि याच्याही मनात विषण्णता दाटून आली. याला असं वाटायला लागलं राजाला की मी मरून गेलेलं बरं. बघा बरं, भयान प्रसंग आहे. मला मृत्यू आला तर बरं होईल, मला नाही जगायचं, मला जगावंसं नाही वाटत आता. रायगडावर एका प्रचंड महालामध्ये ज्या खोल्या होत्या, खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतला. 7 राण्या होत्या राजांना. सगळ्यात मोठी थोरली राणी हातामध्ये ते स्वयंपाकाचं घ्यायची, ताट घ्यायची सोन्याचं, चांदीच्या कळसामध्ये पाणी घ्यायची. सगळ्या राण्या जायच्या, दरवाजावर ठोकायच्या, म्हणाले महाराज महाराज जेवण करून घ्या ना महाराज. राजे उठले नाहीत. राजांनी कधी दरवाजा उघडला नाही, आतून आवाज दिला नाही, काहीच नाही. विषण्ण झालं मन, विषण्ण झालं. एकच मनामध्ये घेतलंय की मला जगायचं नाही. हे प्रत्यक्ष घडलंय शिवरायांच्या आयुष्यात. नेमकं आपल्याला हेच माहित नाहीये, कारण कोणत्याच टीव्ही सिरियलवर नाहीये. तुम्ही ज्यावेळेला बखरी संशोधन करून आतमध्ये शिराल त्यावेळेला हे सगळं कळेल. आणि मग 4 दिवसांनी कळतं जिजाऊ मातोश्रींना की आपला पोरगा जेवतच नाही. मला जिजाऊंविषयी बोलायचंय, आई मुलाचं नातं सांगायचंय. ज्यावेळेला राणी बसा, सगळ्या राण्या सांगतात की आई साहेब तुम्ही स्वतः चला. अहो हे जेवत नाही, जेवत नाही. म्हणाले नाही. किती दिवस झाले? म्हणे 4 दिवस. 4 दिवसापासून माझा पोरगा जेवला नाही. म्हणे नाही. सर्व झालं आईच्या काळजात. तिला माहितीच नव्हतं, तिला कोणी सांगितलंच नव्हतं आईला. म्हणे चला माझ्या बरोबर. पुढे जिजाऊ निघाल्या, पाठीमागे सगळ्या राण्या निघाल्या. जिजाऊने दरवाजावर चढल्या. एक पायरी वर चढल्यावर त्यांनी ठोकलाय दरवाजा आणि बाहेरून आवाज दिला. आपल्या खास शैलीत त्यांनी सांगितलंय, राजे आम्ही आलो, दरवाजा उघडा. त्यावेळी एक पद्धत होती, ते जरी मुलगा असला तरी मान द्यायचा आणि स्वतःला आम्ही म्हणायचं, मी आली नाही. कारण ते राजेशाही खरं होतं. राजे आम्ही आलो, दरवाजा उघडा. आतून असे एक अडसर बाजूला सरकायचा आवाज आला. त्यावेळेला दरवाजाच्या पाठीमागे लाकडी अडसर असायचा आणि बस तो आवाज थांबला. दरवाजा उघडला गेला नाही. जिजाऊ मातोश्रींनी दरवाजा लोटला. पाठीमागे सगळ्या राण्या, त्यांच्या हातात तबक आहे, त्यांच्या हातात पाणी आहे. ज्यावेळेला समोर पाहिलं तर राजे पाठमोरी, राजांचे चेहरा तिकडे, पाठ आहे आईकडे पाठ. काळी धस्त झालं आईचं की पहिल्यांदा वाटलं की मी माझ्या पोराची पाठ कधी आयुष्यात पाहिली नाही आणि आज माझ्या पोराची पाठ पाहते.
ज्याने आयुष्यात कधी कोणाला पाठ दाखवली नाही, छातीवर सगळे वार गेले, तो माझा पोरगा, तो प्रति सूर्य माझा शिवा. आणि माझ्याकडे पाठ करून उभा आहे, डोळ्यामध्ये आसू आले. डोक्यावरचा जिरेटोप जो होता तो खाली कोसळलेला होता, केस विखुरलेली होती, खाली पाहत होते राजे. दोघा हातांची घडी पाठीमागे होती आणि पाठ जिजाऊन मातांकडे होती. आणि जिजाऊंच्या तोंडून जादुई शब्द बाहेर पडले. आई कशी असावी हे पुन्हा एकदा मी सांगतो. जिजाऊंच्या तोंडून जादुई शब्द बाहेर पडले. राजे, तुम्हाला केव्हापासून आमचा चेहरा बघावा असं वाटत नाही. आमच्याकडे पाठ करून उभे तुम्ही, तुम्हाला केव्हापासून आमचा चेहरा बघावा असा वाटत नाही. हा आसूड होता, हे औषध होतं. सर्रकन राजे इकडे तोंड करून उभे राहिले, पण खालीच मान आहे, चेहरा एकदम उदास झालेला आहे, सूर्यास्तासारखं वाटायला लागलंय. टवटवीत सूर्य नव्हता तो, केस विस्कटलेली आहे आणि पायाने, उजव्या पाड्याने, त्या अंगठ्याने ते माती कोरताय, वर नाही पाहत. जिजाऊंच्या लक्षात आलं की असं रूप तर मी कधी पाहिलंच नाही. माझ्या पोऱ्याला इतकं खालच्या मानेने खाली उभं राहताना मी कधी पाहिलं नाही. आयुष्यात एवढा पराभूत तो कधी झालाच नाही. आई गलबलली, दुसरी आई असती ना रडून कोसळली असती. पण जिजाऊंना माहिती होतं मी आता उभं राहिलं पाहिजे, नाही तर माझं पोरगं संपून जाईल. सायकियाट्रिकची भूमिका केली, सायकियाट्रिकची भूमिका केली, मनोविकार तज्ञाची भूमिका केली. जिजाऊंनी सगळं सगळं दुःख गिळून टाकलं. ताठर स्वभावामध्ये शब्द विचारला, आमच्याकडे बघा जरा, आमच्या नजरेला नजर मिळवा जरा. राजे आम्ही बोलत आहोत तुमच्या मातोश्री. शिवाजीराजांनी समोर पाहिलंय, समोर पाहिलं, आणखी पुन्हा नजर खाली. ते आसुरांनी डबडबलेले डोळे. काय झालं राजे, तुमच्या डोळ्यात आसव का? स्वतःच्या डोळ्यातली आसव लपवून. मग बोलल्यात त्या, तुमच्या डोळ्यात आसव का? म्हणाले, आऊसाहेब आम्हाला जगावंसं वाटत नाही. आऊसाहेब आम्हाला मरावंसं वाटतंय, आम्हाला मरण हवंय. मरण हवंय? म्हणे हो, मरण हवंय तुम्हाला. पुन्हा जरा एकदा बोला. म्हणे आम्हाला मरण हवंय. आम्ही जे कमावलंय, आम्ही इतकं सगळं कमावलंय 15 वर्षात, आणि एका मिनिटात आम्ही सगळं गमावून बसलोय. आऊसाहेब जगण्यासारखं काय नवं राहिलंय, आम्हाला मरण पाहिजे. ही स्थिती आली होती एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या आयुष्यामध्ये. आणि मग जिजाऊ कडाळल्या, नागिणीसारख्या कडाळल्या, पावसाळ्यातल्या सौदामिनीसारख्या कडाळल्या, आकाशातल्या. त्याने सांगितलं, राजे जर तुम्हाला मरायचीच गोष्ट करायची तर मग तुम्ही त्यावेळी आम्हाला का रोखलात? तुमचे वडील वारले त्यावेळेला आम्ही सती जायला निघालो होतो, तुम्ही रोखलात आम्हाला, तुम्ही आडवे आलात आम्हाला. तुम्ही सांगितलंय आम्हाला की आऊसाहेब तुम्ही सती जाऊ नका. आबासाहेबांबरोबर पुतळा आऊसाहेब जातील, तुम्ही नका जाऊ. आम्ही स्वराज्य निर्माण करतो, तुमच्या पायावर टाकतो, पण तुम्ही जाऊ नका आऊसाहेब, तुम्ही नका जाऊ आऊसाहेब. हे तुम्ही बोललेत राजे आम्हाला. आम्ही सन्मानाने निघालो होतो, तुमच्या वडिलांबरोबर स्वर्गात निघून गेलो असतो. आम्ही तुमच्यासाठी थांबलो मागे, आणि तुम्ही मरणाच्या गोष्टी करतात, तुम्ही मरणाच्या गोष्टी करता. आणि आऊसाहेब तो प्रसंग वेगळा होता. प्रसंग आम्हाला सांगायचा नाही राजे, प्रसंग आम्हाला सांगायचा नाही. आम्ही तुमच्या आई आहोत. ओसाड पुण्याची जागीरदारी होती मी, तुम्हाला हाताशी घेतलं, सोन्याचा नांगर तुमच्या हातात दिला, पुण्याची जमीन नांगरली, सगळं विश्व उभं केलं. ते याच्यासाठी नाही की तुम्ही मरणाची गोष्ट करावी म्हणून. राजे आम्ही तुम्हाला पराक्रमी समजत होतो, पण तुम्ही फॅड निघालात, नादान निघालात राजे. शिवाजी राजे ठीक आहे, तुम्हाला मरायचं आहे तर मरा, आमची परवानगी आहे तुम्हाला. पण खाली तो मिर्झा राजा तुमची वाट पाहतोय, 1.25 लाख सैन्य घेऊन. त्याच्याशी जाऊन लढताना मरा, आत्महत्या नका करू. आत्महत्या जर केली तर मला वाईट वाटेल की मी एका कुपुत्राला जन्म दिला. लढता लढता मेला तर तुम्ही देवाला प्राप्त व्हा. जा मरा तुम्ही. आणि मग शिवाजी राजांना कळतं की आपली आई ही आई नाही, ती जगदंबेचा अवतार आहे.
आपली ही सामान्य बाई नाही, सारं देवत्व तिच्यामध्ये आलेलं आहे. शिवाजी राजांची सगळी मरगळ संपून जाते, डोळ्यातनं अनावर अश्रू चालतात, आईजवळ पळत जातात, खाली झुकतात, अश्रूंनी पाय धुतात आणि आईला सांगतात की आई मी पुन्हा शपथ घेतोय, हा पत्त्यांचा डाव जसा बंगला खाली पडावा तसं माझं राज्य गेलं, पण मी तुमची शपथ घेऊन सांगतो आई साहेब की हे राज्य मी पुन्हा उभं करेन आणि ते स्वराज्य तुमच्या पायावर मी राखवेन. शिवाजी राजाने जगातला एकमेव राजा की एकदा पराभूत झालेला वयाच्या 30ला, तिथून पुढे फक्त 20 वर्ष लागले, अख्ख्या भारतावर राज्य केलं, सगळे हिरवे झेंडे खाली उतरवले आणि सगळं स्वराज्य की जे देवाचं राज्य होतं ते स्वतःच्या आईच्या पायावर बहाल केलं, असा राजा जगात दुसरा कोणता नाही. पहिली इनिंग संपून गेली होती, दुसऱ्या इनिंगने उभे राहिले, इतके प्रचंड उभे राहिले की जगतचे ते ठरले. ज्यावेळेला राज्याभिषेक झाला महाराजांचा 1674ला जानेवारीच्या 6 तारखेला, त्यावेळेला इंग्रज अधिकारी होते बा. रेमिंग्टन होता, गिफार्ड होता. त्यांना पहिल्यांदा आश्चर्य वाटले की त्यावेळी इंग्रज अत्यंत प्रगतिशील होते. 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये सगळ्यात श्रीमंत राजा कुठला होता जगात? इंग्लंडचा. पण शिवाजी राजांचं वैभव इतकं प्रचंड होतं रायगडावर. राज्याभिषेक झाला त्यावेळेला की शिवाजी राजांची बरोबरी इंग्लंडचा राजा सुद्धा करू शकत नव्हता. ते आश्चर्यचकित झाले. हे झालं कसं? हे झालं कसं? नंतरच्या 20 वर्षात हे केलं. त्या थोर पुरुषाला आयुष्य नाही लाभलं, फारसं आयुष्य नाही लाभलं. तर शेवटच्या 15-20 मिनिटावर मी येतो. एक अत्यंत सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ती चारित्र्याच्या बाबतीत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, कोणती तरी एक टिपिकल गोष्ट मी सांगितली नाही, उलट वेगवेगळे पैलू सांगत सांगत तुमच्यापर्यंत मी छोटे आणि मोजक्या शब्दातनं शिवाजी राजे उभे करायला लागले. आई आणि मुलाचा संबंध कसा असावा, मुलाची वागणूक कशी असावी, अचानक आलेल्या संकटात कसं सामोरं जावं, कसं उभं राहावं, सैन्य कसं पाहावं, हे सगळं शिवाजी राजा. सगळ्यात मोठा गुण कोणता असेल जगात, शिवाजी राजा जळवतो त्याच्या चारित्र्य. इतका चरित्रवान राजा कोणता झाला नाही. अनेक राजे झाले, अनेकांची अनेक लफडी होती. जगातला एकमेव असा राजा होता की रामासारखा निष्कलंक, एक पत्नी व्रत असणारा सारखा अत्यंत निष्कलंक माणूस होता. त्या निष्कलंकांचे पुरावे म्हणून एक अत्यंत देखणी परंतु सत्य अशी एक कहाणी मी तुमच्या समोर सांगतो. 15 ते 20 मिनिटं ना आपण थांबूया. गुजरातमध्ये सुरत नावाचं शहर आहे. हे सुरत आजपासून 400 वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी राजे होते त्यावेळेला त्याची लोकसंख्या 4 लाख होती. मोठं शहर होतं ते. मुंबई वगैरे नंतर वसले, मुंबई कलकत्ता ही नंतर वसवलीत इंग्रजांनी. सुरत हे व्यापाऱ्यांचं शहर होतं. तिथं व्यापारी सगळे यायचे, डच यायचे, इंग्रज यायचे, पोर्तुगीज यायचे, मुघल यायचे, सगळे व्यापारी यायचे. तर व्यापाऱ्यांचं शहर होतं. शहर गुजरातमध्ये होतं. शहर होतं सुरत. ते कुठे होतं? याच्या किनाऱ्यावर होतं, समुद्राच्या. आणि तिथं एक असा किल्ला होता, भुईकोट किल्ला. त्याची 20 फूट उंची होती. त्याची भिंत अजून पण आहे आणि आतमध्ये जवळजवळ 5-10 हजार लोक मावतील अशी सगळी सोय होती. त्या किल्ल्यावर एक नायक बसवलेला होता. त्याचं नाव होतं इनायत खान. त्याचं नाव होतं इनायत खान. या इनायत खानला सांगितलं होतं की तू हा पगार घे आणि या पगाराच्या मोबदल्यामध्ये इथं जे सगळे व्यापारी यांचं संरक्षण तू कर. प्रचंड व्यापारी, प्रचंड श्रीमंत शहर, भारतातलं 1 नंबरचं शहर होतं 400 वर्षापूर्वी सुरत. त्या इनायत खानच्या ताब्यात होता. आणि या सुरतचा जो माल होता, जे टॅक्स होता, तसा मुंबईचा टॅक्स, भारतामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणारं सिटी कोणतं? मुंबई. तसं त्यावेळी सुरत होतं. भारताचा एकूण जेवढा टॅक्स असायचा, जेवढा कर असायचा, त्यापैकी 15% एकटा कर सुरतने द्यायचा आणि तो औरंगजेबाला मिळायचा. कुठे? दिल्लीला. तो कुठे बसला होता? दिल्लीला. कर कुठे वसूल करायचा? सुरतला. सुरतला कोण माणूस होतं? इनायत खान. हा कोण होता? हा औरंगजेबाचा माणूस होता. सगळा पैसा याने उचलायचा त्याला द्यायचा, उचलायचा त्याला द्यायचा. सुरतमध्ये सगळे व्यापारी होते, ऑल व्हरायटीज, सगळे प्रकार होते. आणि महाराजांची नजर सुरतवर गेली.
सुरतमध्ये प्रचंड पैसा आहे, प्रचंड व्यापार आहे, प्रचंड सोनं आहे, नाणं आहे, ताग आहे, सगळं काही आहे. केशर आहे, कस्तुरी आहे, चंदन आहे, रेशम आहे. बहिर्जी नाईक एक सीबीआय खात्याला, अमेरिकेच्या सुद्धा लाजवेल असा एक माणूस महाराजांच्या सीबीआय खात्याचा प्रमुख होता. त्या बहिर्जीला 2 वर्ष अगोदर पाठवून दिलं होतं, जा सुरतमध्ये जाय, प्रत्येक घराचा तपास करत बसायचा. बहिर्जी म्हणून हुशार होता, जगात इतका हुशार माणूस सापडणार नाही. नाईक, बहिर्जी नाईक सामान्य माणसं होती हो महाराजांजवळ. ती काही VIP नव्हती, तिकडे IAS आणि IPS झालेली नव्हती, पण त्यांची बुद्धिमत्ता मुळात इतकी प्रचंड होती की हजारो IAS त्यांच्या पुढे फिके पडतील. सीबीआय खातं अजूनही एवढं स्ट्रॉंग झालं नाही की जेवढा बहिर्जी होता. तो 2 वर्ष तिथं राहिला. आज तो स्टो सुधारायचं काम करायचा, उद्या छत्र्या विकायचं काम करायचा, परवा जोडे शिवायचं काम करायचा. सगळं सुरत त्याने पायाखाली घातलं, प्रत्येक घराचा अभ्यास केला. कोण होता बहिर्जी? सीबीआय. कोणाचा? महाराजांचा माणूस. या घरामध्ये सोनं किती आहे, तिकडे चांदी किती आहे, रुपं किती आहे, मोती किती आहे, चंदन किती आहे, केशर किती आहे, कस्तुरी किती आहे, हे सगळं त्याने अभ्यासलं. या घरात सदन कोण आहे, विधवा कोण आहे, परित्यक्ता कोण आहे, कोण गांधलेलं आहे, गरीब कोण आहे, हे सगळं त्याने अभ्यासलं. त्याच्यासाठी त्याने नोट्स किंवा कॅल्क्युलेटर नाही वापरलं, त्याची बुद्धिमत्ता म्हणजेच कॅल्क्युलेटर. 2 वर्षानंतर त्यांनी महाराजांना सांगितलं की माझा सुरतचा सगळा अभ्यास झालाय, तुम्ही आता या, इथून आपण बराचसा माल घेऊन जाऊ. महाराजांनी 600 घोडे घेतले, 300 रिकामे आणि 300 घोडे स्वारसर. 300 रिकामे आणि 300 घोडे स्वारांसह. रिकाम्या घोड्यांवर तिकडनं माल येणार होता आणि फक्त त्यांच्यासोबत 300 माणसं होती. निघाले. कुठे निघाले? सुरतेच्या दिशेने. पण त्याच वेळी त्यांनी एक हुल उठवून दिली की मी दिल्लीला चाललोय, मी दिल्लीला औरंगजेबाला भेटायला चाललोय. आता शिवाजी राजा औरंगजेबाला भेटायला चालला म्हणजे ती रिकामी बॅग आपल्याकडे येत नाही, हे त्या सुरत मधल्या प्रत्येकाला वाटल्यामुळे प्रत्येक जण निर्धास्त झाला. हा इनायत जेवायला बसलेला होता. इनायत कोण होता? किल्ल्याचा प्रमुख होता, किल्लेदार होता. त्याचं काय काम होतं? कर वसूल करणं आणि औरंगजेबाला देणं. त्या निमित्ताने त्याला काय मिळत होतं? त्याला पगार मिळत होता, पण हरामखोर होता एकदम. काय झालंय, तो जेवायला बसलाय, जेवतोय, तोपर्यंत कोणीतरी एक जण पळत पळत आलो. हुजूर, हुजूर, आपने सुना क्या? तो क्या हुआ? बोले वो सिवा आ गया है, शहर के अगले बाजू में हुई है. आणि शहराच्या वरच्या बाजूला त्यांनी ते तबेले टाकलेले होते. शिवाजी महाराज आलाय हे त्याने तो निरोप दिला. त्याचा हातातला गार त्याला खाली गेला राहायचा. तो उठला, ज्याने निरोप आणला होता त्याच्या थोबाडीत त्याने एक मार. झूठ बोलताय तो. बोले नहीं, मैं झूठ नहीं बोलता, सच बोल रहा हूं, शिवा आया है. त्याला माहिती असतं शिवा येईल कसा. आता तर हुल उठली मागच्या महिन्यात की शिवा दिल्लीला जातोय म्हणून. तो येईलच कसा? हा खोटं बोलतोय. नंतर त्याला खात्री पटावी लागते, कारण की खरोखर शिवाजी महाराज आलेले. सुरत शहर 4 लाख वस्तीचं. शिवाजी महाराजांजवळ माणसं फक्त 300. समोर शहराच्या बाहेर कुठेतरी त्यांनी वस्ती टाकलेली, ते तंबूट आहे, तिथं घोडे आहेत, घोडे 600. शिवाजी महाराज तिथं थांबलेले. ही महाराज थांबलेत ही बातमी ज्यावेळेला कळते, सगळे सुरतचे व्यापारी आपापल्या घरामध्ये जातात. इतकी दहशत होती. आणि कोणत्याही शहराला कोणीही कुठेही लुटायचं. त्यामुळे त्या गैर असं काहीच नाही. त्या गुजरात्यांना अजूनही वाटतंय की महाराजांनी सुरत लुटली. त्यांना नाही लुटलं, व्यापाऱ्यांना लुटलं. आणि लुटलं काय लुटलं? तो जो कर भरत होते त्यातला कर आम्हाला थोडासा द्या, कारण मला स्वराज्य उभं करायचं आहे, मला किल्ले बांधायचे, मला गडकोट बांधायचे, मला भिंती बांधायच्या आहेत, मला धरणं निर्माण करायची, मला शेतीला द्यायचंय. हा पैसा आणेल कुठून माणूस? त्यासाठी उद्योग होते आणि ते सगळेच करत होते. या राज्याने त्यावर स्वारी करायचं, त्याने त्याच्यावर स्वारी करायचा, तो माल घ्यायचा, त्याच्याने आपलं राज्य चालवायचं. यात गैर काहीच नव्हतं, तसं चालायचं. ज्यावेळेला सुरतच्या बाहेर महाराज आले तसं कळलं सगळं सुरत स्मशानासारखं झालंय, सुन्न होऊन गेलंय. आता आपलं काय होईल? किती लोक होते ते? 4 लाख. आणि हे किती? 300. कुठे हिशोब जातो हे? गंमत बघा, दहशत कशी होती. आणि त्या सुरत मधल्या प्रत्येक गलीचा निरोप, प्रत्येक घराचा निरोप ते याच्यावर माहिती होता.
या घरात काय कुठे कोण परित्यक्त आहे, कोण विधवा आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण उन्मत्त आहे, कोण मातलेलं आहे, हे सगळं माहिती होतं त्याला. बहिर्जी नाही केला. महाराजांनी दवंडी पिटवली. 24 तास मी वाट पाहतोय. 24 तासाच्या आत मला तुमच्याकडे जे काही असेल त्यातला थोडासा हिस्सा इथं आणून द्या. मी तुम्हाला हात लावणार नाही. तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे की तुमच्या झाडणीमध्ये झाड लोटामध्ये एवढे रड निघेल, त्यातला 10% फक्त मला आणून द्या. तुम्ही जो 100% औरंगजेबाला देतात ना, त्यातला 10% मला आणून द्या. शिद्या बोलावे आणून द्या, नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील. मी 24 तास वाट पाहतोय. 24 तासापर्यंत जर तुम्ही मला मदत नाही केली, तुम्ही जर मला तुमच्या कराचा हिस्सा इकडे नाही दिला, तर तुमची सूरत बेसूरत करून टाकेल. हे ते शब्द आहे. हे बखरींमध्ये असे जे असे आलेले, सूरत बेसूरत करून टाकेल. कोण सांगतंय? शिवाजी राजे. किती लोक आहेत? फक्त 300. म्हणजे व्यापारी लगेच गोळा झाले. ते इनायत खानाजवळ गेले, त्याला सांगायला लागले, तुला पगार देतो आम्ही, तू आमचं संरक्षण कर. तुम्हाला संरक्षण करू म्हणजे काय करू? तुम्ही माझ्या या वाड्यामध्ये या. माझ्या वाड्याच्या भिंती 20-25 फुटाच्या आहे. तुम्ही आतमध्ये या, पण आत याल तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पैसे द्या आणि आतमध्ये या. तो वाडा आपलं संरक्षण करेल. ते म्हटले, बावळटे का रे इनायत तू? अरे 3000 फूट उंचीवर असणाऱ्या गडांच्या भिंती ओलांडून तो निघून जातो. तुझा हे फडतूस बैठा दरवाजा, हा त्याला काय विशेष आहे? तूच तुझ्या घरात राहा, तू आमचं संरक्षण कर, तू पगार घेतोय. जो इनायत खान संरक्षणासाठी होता तोच दरवाजा लावून आतमध्ये बसला. 12 तास झाले. दिवसा ढवळ्या कोणी बाहेर पडायला तयार नाही. सगळे दरवाजे बंद. असं वाटायचं की या शहरामध्ये वस्तीच नाही. आणखी 12 तास झाले. 24 तास झाले आणि महाराजांची नस तडकली. कोणीच नाही. कोणीच येत नाही द्यायला. मी काय यांच्यावर इस्टेटी मागतोय? यांचे जमिनी माझ्या नावावर करतोय का मी? यांचे महाल माझ्या नावावर करतोय का? यांना जे वर द्यावं लागतं ना औरंगजेबाला, त्यातला फक्त 10% मला द्या, एवढं मी मागतोय. 2 हिस्से केले जातात. प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते दोघांना सांगितलं जातंय 100 लोक दोघांबरोबर दिली जातात. एकाने एक रस्ता धरायचा, दुसऱ्याने दुसरा. आणि जी घरं बहिर्जी नाही दाखवेल, महाराज सांगतात की जी घरं तुम्ही लाकडी होती सगळी घरं, याचं सिमेंट जंगल नव्हतं त्यावेळेला, लाकडी वाडे हुडे होते सगळे. महाराजांनी आज्ञा दिली की ज्या घरांना बोट दाखवलं जाईल तेच घर तोडायचं. कुलप तोडायची, दरवाजे तोडायचे, आतमध्ये शिरायचे, चाबी मागायची. चाबी दिली नाही तर त्याला आडवं करायचं. तिथला सगळा माल या घोड्यांवर टाकायचा, घोडे इकडे परत पाठवायचे. 300 घोडे तुमच्या समोर घेऊन जा. आणि ही लूट सुरू करायची. सुरतची लूट सुरू झाली. व्यापाऱ्यांनी ऐकलं नाही, घरातले दरवाजे तोडत, दरवाजे पेटवून दिले, घर पेटवून दिले. सगळं सुरत पेटलेलं दिसायला लागलं आहे. 2 दिवस झाले, 24 तास आणखी झाले, 36 तास झाले. सुरत पेटतय, माल येतोय, घोड्यांवर माल व्हायला जातोय, राजे बाहेर बसले. सगळ्या सुरतेचा माल जमा होतोय. आणि हा माल लागणारे कशासाठी? स्वराज्यासाठी. या दरिद्री महाराष्ट्रामध्ये पैसा आहे कुठे? जर ते आमच्यावर हल्ला करून आमचा पैसा पळवत नसतील तर हा रीतिरिवाज आहे, हे पॉलिटिक्स आहे, हे राजकारण आहे की त्यांना सुद्धा लांबडे तोड केली पाहिजे, लांडगे तोड. आणि तो पैसा आपण घेतलाच पाहिजे. म्हणून हे सगळं सुरू होतं. अनेक व्यापारी आडवे आलेत, मुंड्या छाटल्या गेल्यात, त्याच्या कमरेच्या किल्ल्या हिसकवल्या गेल्यात, तिजोऱ्या उघडल्या गेल्यात, पैसा काढला गेला, टाकला गेला. अनेक घर सोडण्यात आले. सांगण्यात आले की या घराला हात लावायचा नाही, कारण बहिर्जीला माहिती. या घराकडे वाकडी नजर करायची नाही, कारण बहिर्जीला माहिती. अशी पेटत चालली ती लंका रावणाची. 40 तास झाले, कोणीच बाहेर निघेना. दुधाला नाही आणि व्यापाराला नाही, दुकानाला नाही. 40 तासानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी रात्रीची गोष्ट आहे. ते असे 4 रस्ते एकत्र यायचे. ते 4 रस्त्याच्या मध्यभागी असे 3 मजली हवेली होती, 2 मजली. ती एका व्यापाऱ्याची होती. हा व्यापारी डच होता, डच तिकडनं आलेला, पण तो 6 महिन्यापूर्वी वारलेला होता.
त्या घरामध्ये त्याची बायको आणि त्याची 2 छोटे छोटे पोरी होती. मोठी पोरगी जी होती ती काहीतरी 4-5 वर्षाची होती आणि धाकटी पोरगी 1-2 वर्षाची होती. आणि ती बाई 30 वर्षाची होती. ती आपली नव्हती, भारतीय नव्हती, इंडियन नव्हती, हिंदू नव्हती. होती कुठली तिकडे. तिचा नवरा व्यापाराच्या निमित्ताने आला, इकडे अटॅकने वारला. ती एकटी होती, विधवा होती, पण व्यापारी होती, पैसा होता, प्रचंड पैसा होता, तिजोरी होती. तिने दरवाजा नेहमीप्रमाणे तिने पण बंद करून घेतला. 4 दिवसापासून ती पण झोपलेच नव्हती. दररोज संध्याकाळ झाली, रात्रीचे 10 वाजले की पोरींना बळजबरी काहीतरी खाऊ घालायचं, काहीतरी थोपटायचं आणि झोपी जायचं आणि स्वतः मृत्यूच्या भीतीने वाट पाहायची. अशी दरवाजाजवळ थरथर करत उभी राहायची की आपली पण आता लाईन नाही. हे जे सगळं सुरत पेटतंय कसं दिसतंय? स्मशानातल्या प्रेतांसारखं दिसतंय. स्मशानातल्या प्रेतांसारखं दिसतंय. आणि आपली सुद्धा वेळ येणारच आहे, कारण की आपण इथले नाहीयेत, आपण परदेशातले आहेत. आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. सगळ्यात दुर्दैव असं आहे की आपण तरुण आहे आणि आपल्याजवळ सौंदर्य आहे. दुर्दैवाने माझा नवरा मेलेला आहे. ही छोटी छोटी 2 पोरं, 2 वर्षाची आणि 4-5 वर्षाची पोरगी. तिला ते जास्त हे होतंय की माझं इथं कोणीच नाहीये. हजारो किलोमीटर अंतरावर माझं घर आहे. शिवाजी राजा चारित्र्य कसं होतं हे मी सांगतोय. असं कुणाचं नव्हतं रे जगात, कुणाचं नव्हतं. आणि बरोबर 4थी रात्रीच्या 11-12चा सुमार तिच्या लक्षात आलं की तिच्या गलीच्या रोखाने घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतोय. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतोय आणि त्या दरवाजाच्या फाटीतनं ती पाहते. भीतीपोटी घरातले सगळे लाईट बंद करून टाकले, दिवे चिमण्या वगैरे जे काही असेल ते बंद करून टाकलं होतं मुद्दाम, की जेणेकरून सगळे झोपलेत, कुणीच नाहीये इथं, म्हणजे माणसंच नाहीये असं वाटलं पाहिजे. आणि ज्यावेळेला तिने पाहिलं फटीतनं तर 2 जण तिच्याकडे येत होते. दोघं घोड्यांवर होते. पेहराव जरा पाहिला नीट, एकाच्या हातामध्ये मशाल होती, दुसऱ्याच्या तलवार. बाईने बारकाईने पाहिलंय, हिच्याच घराकडे बोट दाखवत होते. आणि तिला एवढ्या हिवाळ्यामध्ये थंड घाम सुरू झालाय. समजून गेली ती की आपलं मरण जवळ आलंय, आता काही आपण टिकत नाही. हे दिसतायत, हे मावळे दिसतायत. जेव्हा ती फटीतून पाहते लगेच पटकन इकडे तोंड करते आणि पाठ लावते आणि तिचा आक्रोश मनातल्या मनात सुरू होतो की आपण आता जगत नाही. तिची नजर त्या पोरींवर जाते. तिला वाटतं काय दुर्दैवी पोरी आहेत माझ्या, बाप सोडून निघून गेलाय. आता आईची कूस आता अपूर्ण पडते. मी याचा बचाव करू शकत नाही. समोर शत्रू येतोय, तो आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. तो मारेन तेव्हा मारेन, पण अगोदर माझ्यावर बलात्कार करेन, कारण की मी तरुण आहे, मी सुंदर आहे. सौंदर्य असणं, तारुण्य असणं आणि पैसा असणं हा गुन्हा असतो. आणि म्हणून मी संपणार आहे, मी टिकणार नाहीये. आणखी थोड्या वेळाने आवाज बंद होतो, म्हणून ती पाहायला जाते त्या फटीतनं. तिला एक दिसते की तिच्याच घरासमोर ते घोडे बांधतायत. तो एक घोडा बांधतोय, दुसरा वरती बोट करतोय. समजून जाते की आपण मरण आलंय, आता आपण नाही टिकत. तिचा संयम ढळतो. आपलं मरण आलंय ना, विचारतो खरी की आम्ही काय पाप केलं रे, का मारायला आले आमच्या समोर. म्हणून काही होण्याच्या अगोदर, ते आतमध्ये यायच्या अगोदर ती दरवाजा उघडते, बाहेर जाते, बेभान होऊन झोकांड्या घेते, एकाच्या छातीवर त्याच्यापैकी ती मारते आणि त्या कपड्याने ती खाली तिथे वजनानेची तिथं त्याचं ते समोरच्याचं शर्ट ते फाटतं आणि ती म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही कोण आहेत. इंग्रजीतनं बोलते, मला माहिती आहे की तुम्ही कोण आहेत, तुम्ही त्या लुटारू शिवाजीची माणसं आहे, तुम्ही मला लुटायला आले. तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे सोनं आहे, नाणं आहे, सगळं आहे, सौंदर्य, तारुण्य आहे माझ्याकडे, ते लुटण्यासाठी तुम्ही आले. तुम्ही माझं काही पण करा, मला मारून टाका, कारण तुम्ही मला मारणारच आहे. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा असतात. तर त्या अगोदर एक काम करा, मी पाया पडते तुमच्या. माझ्या 2 पोरी आतमध्ये झोपल्या आहेत, मांजरीच्या पिल्यासारख्या डोळे मिटून झोपले. त्यांना इथं माझ्या समोर घेऊन या आणि माझ्या डोळ्याच्या समोर तुमच्या तलवारीने त्यांना छाटून टाका. एकदा का त्या माझ्या डोळ्यासमोर मेल्यात ना, मग माझी चिंता मिटून जाईल. माझ्या मागे माझ्या पोरींचं काय होईल ही माझी चिंता मिटून जाईल. त्यांना मारून टाका तुम्ही, त्यांना मारून टाका तुम्ही.
कारण तुम्ही शेवटी तेच करणार आहेत. तुम्ही त्या लुटारू शिवाजीची माणसं आहे. आणि ती झिंजोड देते. त्यातलं एक तिला उचलतो वर म्हणतो, फाडकन एक थोबाडीत ठेवतो, म्हणतो बाई. लुटारू शिवाजी म्हणून पुन्हा शब्द वापरायचा नाही. आम्ही शिवाजीची माणसं हो, आम्ही शिवाजीची माणसं. तू जो आमच्यावर आरोप करतेस, माझ्या राजावर आरोप करतेस, तुला माहिती आहे आम्ही का आलो आहेत. म्हणाले बाई तू अमुक अमुक देशाची आहेस, खरंय? म्हणे हो. तुला 2 मुली आहेत, खरंय? म्हणाले हो. मोठी 4 वर्षाची, धाकटी 1.5 वर्षाची, म्हणे आहे. तुझा नवरा मेला 1 वर्षापूर्वी, म्हणे हो. तुझ्याकडे संपत्ती आहे, म्हणाले हो. मग आम्हाला हे कसं माहिती आहे? तुझी सगळी माहिती आम्हाला कशी माहिती आहे? ज्या राजाला तू लुटारू म्हणतेस ना, त्या राजाने तुझं संरक्षण करण्यासाठी आम्हाला इथं पाठवलंय. आमच्याच माणसांकडून तुझं घर लुटून जाऊ नये म्हणून माझ्या राजाने त्याची बहीण बनली आहेस तू. हा भावाचा नजराणा म्हणून तुझं संरक्षण करण्यासाठी आम्हाला दोघांना इथं 2 रात्री उभं राहायला सांगितलेलं आहे. आणि तिचा विश्वास बसत नाही. तिचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. ती म्हणते असं, इज दॅट सो, इज इट ट्रू? हे खरं आहे? म्हणे हो, हेच खरं आहे. आणि मग ती सांगते की मी जगात अनेक इतिहास पाहिलाय, अनेक राजे पाहिलेत, अनेक चरित्र अभ्यासलेत, अनेक देवदेवता पाहिल्यात, पण इतक्या शुद्ध चारित्र्याचा माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. असे शिवाजी महाराज होते. तुमचं आमचं कौतुक आपणच स्वतः करून घेणं सोपं. ज्यावेळेला शत्रू ज्यावेळेला आपलं कौतुक करतो ना, त्यावेळेला तो राजा हा सर्वश्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांवर जे काव्य केलं ते सगळ्यात श्रेष्ठ म्हटलं जातं. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जलपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत पदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकलांठाई, देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रयो जाहला. शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. धन्यवाद.